युद्धाच्या भीतीने आता पाकचा थरकाप उडालाय। पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। पाकच्या संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका। सावधगिरीसाठी पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। पाकिस्तानकडूनही भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न। अणुबॉम्बचा लढाईमध्ये वापर दोन्ही देशांसाठी योग्य नाही, माझा यावर ठाम विश्वास। दोन्ही देशांचे यात नुकसान होऊ शकतं, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। पहलगाममधला हल्ला पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीरच्या आदेशावरून कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। साबका वजीर-ए-आज़म 3 दफा जो सिलेक्ट इन्होंने किया है, वो कहता है कि 26/11 जो है वो पाकिस्तान ने करवाया है, ISI ने करवाया है, और वो उस स्टैंडर्ड के तहत उसी नवाज शरीफ के छोटे भाई की, उसकी पार्टी की, उसकी बेटी की हुकूमत है। भारतीय टोलनाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी ISIचा प्रयत्न। भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याची विचारपूस। पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या सुरूच। सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्लामधील नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली। उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारच्या उपस्थितीमध्ये बैठक। सिंधूचं पाणी 240 दशलक्ष पाकिस्तानींसाठी जीवनरेखा असल्याचा बैठकीमध्ये सूर। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद राहणार। पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्यानं निर्णय। इतर देशामधील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाता येणार नाही। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले। इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं। इंधन भरल्यानंतर विमान त्याच्या नियोजित मार्गाने जाणार। कोणत्याही अनधिकृत अहवालांवर विश्वास न ठेवण्याचं तुर्कीचं आवाहन। आपल्या लोकांना खुश करण्यासाठी पाकिस्तान सैन्याकडून खोटे व्हिडिओ बनवले जात असल्याचं समोर। युद्धाच्या शक्यतेनंतर आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पाकड्यांचा प्रयत्न।